नमस्कार. प्राध्यापक के.व्ही. बेलसर यांचं अध्यात्मदर्शन हे पुस्तक आपण वाचत आहोत. त्यातल्या 3ऱ्या अध्यायातला म्हणजे मानवापुढील समस्या या अध्यायातल्या सांस्कृतिक मूल्ये हा भाग आपण वाचतो आहोत. आता पुढे संस्कृतीची मूळ तत्वे माणसाच्या स्वभाव रचनेतून उदयाला येतात. माणूस हा सजीव प्राणी आहे. कोणत्याही जीवप्राण्याला जिवंत राहण्यासाठी परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागते. अशा जुळवून घेण्याने शरीरातील शक्तीचा समतोलपणा टिकतो व जीवन सुरळीत चालते. देहातील समतोलपणा देहाच्या आतील किंवा बाहेरील कारणाने भंग पावतो. तो परत जागेवर आला तर प्राणी जगतो, नाहीतर मरून जातो. समतोलपणा भंग पावला म्हणजे प्राणी हालचाल किंवा कर्म करू शकतो. समतोलपणा मूळ पदावर आला की कर्माचे ध्येय साध्य झाल्याचे जीव समाधान मानतो. अर्थात त्याचे कर्म आपोआप थांबवून तो स्वस्थ बनतो. समतोलपणाचा आणि स्वस्थपणाचा हा नियम माणसाला पूर्णपणे लागू पडतो. फरक इतकाच की देहाच्या जीवनाबरोबर त्याला मनाचे स्वतंत्र जीवन असल्यामुळे त्याच्या समतोलपणाचे स्वरूप अधिक गुंतागुंतीचे, खोल आणि सूक्ष्म असते. माणसाच्या बाबतीत समतोलपणा भंग पावण्यास शारीरिक कारणाबरोबर मानसिक व्यापार देखील कारण होतात. किंबहुना माणसाचा समतोलपणा बिघडून त्याचे समाधान नाहीसे होण्यास मानसिक कारणे अधिक कार्यक्षम ठरतात असा प्रत्यक्ष अनुभव आहे. पशूंच्या जीवनात देहाची गरज भागली आणि परिस्थिती बदलून अनुकूल झाली म्हणजे त्यांना समाधान लाभते. पण माणसाच्या जीवनात तेवढ्याने समाधान लाभत नाही. कित्येक वेळा तर देहाचा समतोलपणा कायम असून मनाचा समतोलपणा बिघडला तर माणसाचे समाधान भंग पावते. अर्थात याच्या उलट देहाचा समतोलपणा बिघडलेला असून मनाचा समतोलपणा कायम असेल तर माणूस समाधानात राहू शकतो. ही मोठी महत्त्वाची गोष्ट आहे. पशुचे समाधान देहाच्या गरजांवर अवलंबून असल्याने देहाप्रमाणे जड असते. पण माणसाचे समाधान देहाला ओलांडून जात असल्याने मनाप्रमाणे सूक्ष्म असते. सूक्ष्मामध्ये विहार करणाऱ्या माणसाच्या मनाला पशुच्या मनापेक्षा अधिक स्वातंत्र्य लाभलेले आहे. सहज प्रवृत्ती जिकडे नेईल तिकडे पशु बिनतक्रार जातो. पण इंद्रियांच्या ओढीला बळी पडावे की न पडावे हे ठरवण्याचे स्वातंत्र्य माणसाला आहे. दुसरी गोष्ट अशी की माणसाच्या मनाला काळाची जाणीव असते. या जाणीवेतून उत्पन्न होणारी मृत्यूची कल्पना त्याला सहन होत नाही. तो अमृतत्वाची आकांक्षा करून काळाच्या पलीकडे जाण्याचा सारखा प्रयत्न करतो. माणूस हा एकच प्राणी असा आहे की जो अक्षरशः हजारो वर्षापासून प्रयत्नांना पुरतो आणि त्याच्यावर थडगी बांधतो. अतिप्राचीन थडग्यांमध्ये खाण्यापिण्याचे पदार्थ, अंथरूण पांघरूण, दागदागिने वगैरे वस्तू आढळतात. मृत झालेला मनुष्य पुन्हा जिवंत होईल असे माणसाला वाटते. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात अमरत्वाचा शोध करणारा माणूस शाश्वत समाधान मागतो. काळाने न नाचणारे म्हणजे अखंड टिकणारे समाधान शोधण्याचा प्रयत्न प्रत्येक माणूस करत असतो. ही गोष्ट प्राचीन वैदिक ऋषींच्या देखील लक्षात आली होती. म्हणून त्यांनी मृत्योर्माम अमृतम गमय अशी प्रार्थना केलेली आढळते. स्वतःला मिळालेली विवेकशील बुद्धी वापरून माणूस सत्सद विवेक करतो. आपल्या विवेकाला जे सत वाटेल ते चांगले, योग्य, हिताचे व कल्याणाचे समजून त्यामध्येच समाधान मिळेल या कल्पनेने माणूस त्याची कास धरतो. पशुचे जीवन एका दृष्टीने बरे. ज्याला स्वतःच्या देहापलीकडे पाहण्याची शक्तीच नसल्यामुळे त्याचे समाधान सोपे असते. परंतु माणसाला देह आणि मन म्हणजे जड आणि सूक्ष्म या दोन्हीची जाणीव असल्यामुळे त्याच्या मूल्यांचे 2 मुख्य प्रकार बनतात. त्यामधून जीवनाकडे पाहण्याचे 3 दृष्टिकोन अस्तित्वात येतात. पहिला दृष्टिकोन असा की काही झाले तरी माणूस हा प्राणी असल्यामुळे परिस्थितीशी त्याचा अभेद संबंध राहतो. अर्थात त्याचे जगणे परिस्थितीवर अवलंबून असते. शिवाय देहाचा व मनाचा अतिनिकट संबंध असून मनाचे सर्व व्यापार देहाच्या आधाराने चालतात. मनात उत्पन्न होणाऱ्या वासना आणि आवडीनिवडी माणूस देहाच्या द्वारा तृप्त करून घेतो. हे जर खरे तर देहाचा व मनाचा समतोलपणा टिकवण्यासाठी परिस्थितीवर संस्कार करून तिला अनुकूल करून घेणे जरूर आहे. अनुकूल परिस्थिती निर्माण करण्यास तिच्यावर आपला अंमल चालला पाहिजे. तिच्यावर अंमल चालण्यासाठी तिच्या स्थितीगतीचे ज्ञान आवश्यक असते. आपल्या बुद्धीच्या साहाय्याने असे ज्ञान होऊ शकते आणि त्याच्या सामर्थ्याने आपल्याला हवी तशी परिस्थिती बदलून घेता येते. म्हणून विज्ञानाची वाढ करून परिस्थिती ताब्यात घ्यावी
आणि आपल्या वासना, भावना, आशा व आकांक्षा तृप्त करून घ्याव्या, म्हणजे देहाचा व मनाचा समतोलपणा टिकून मनुष्य सुखी आणि समाधानी होईल, असे हा दृष्टिकोन सांगतो. त्याला प्रवृत्तीवाद असे म्हणतात. दुसरा दृष्टिकोन असा की माणसाचे जीवन परिस्थितीशी निकट संबंधित आहे हे खरे, परंतु त्याच्या जीवनात देहापेक्षा मनाला अधिक महत्त्व आहे यात शंका नाही. माणसाचे मन पशुच्या मनापेक्षा अधिक सूक्ष्म व व्यापक बनल्यामुळे त्याच्या जीवनात आवड निवड, हवे नको, माझे तुझे, आशा निराशा, राग द्वेष, प्रेम व आसक्ती, ढोंग आणि अहंकार वगैरे वृत्तीचे मोठे प्राबल्य असते. त्याचे समाधान बिघडण्यास बाहेरच्या परिस्थितीपेक्षा अंतःकरणातील वासना, भावना, आशा आकांक्षा आणि आसक्ती मुख्यतः कारण होतात. शिवाय वासना व आसक्ती निर्माण होण्यास पुष्कळ वेळा परिस्थिती कायम बनते. म्हणून प्रथम वासना व आसक्ती निर्माण करणाऱ्या व्यक्ती व वस्तू सोडून देण्यासाठी समाजापासून दूर जाऊन राहावे. जंगलात किंवा एकांतात राहून वासना मारून टाकावी, म्हणजे मनाचा समतोलपणा बिघडण्यास कारण उरणार नाही. मन निर्वासन झाले की माणूस आपोआप सुखी व समाधानी बनेल, असे हा दृष्टिकोन सांगतो. त्याला निवृत्तीवाद असे म्हणतात. तिसरा दृष्टिकोन असा की सारासार विवेक हा माणसाच्या मनाचा विशेष आहे. माणसाची बुद्धी नेहमी शाश्वताचा शोध करत असते. अर्थात केवळ परिस्थिती सुधारण्याची खटपट न करता किंवा केवळ वासना मारीत बसण्याच्या नादी न लागता आपल्या शारीरिक व मानसिक शक्ती शाश्वताच्या शोधाकडे लावणे हे माणसाचे खरे काम आहे. कोणतेही ध्येय सिद्ध करण्याचे साधन या दृष्टीने देहाला अत्यंत महत्त्व आहे. देहात राहणारे मन शाश्वताच्या शोधाकडे लागण्यासाठी ज्या सुखसोयी देहाला देणे आवश्यक आहे त्या मिळवल्या वाचून राहू नये. पण नंतर देहाच्या सुखसोयीतच गुंतून न राहता आपले लक्ष अंतरंगाच्या विकासाकडे लावले पाहिजे. सत्सद विवेकाने सिद्ध होणाऱ्या शाश्वत मूल्यांचा अनुभव घेण्याकडे मन लावले तर माणसाच्या अंतरंगाचा खरा विकास होतो आणि त्याची मानवता विशाल बनते. मनुष्याच्या हृदयात राहणारा आत्मा स्वतः शाश्वत असून सर्व शाश्वत मूल्यांचा मायबाप आहे. म्हणून त्या आत्म्याचा शोध घेण्यासाठी शरीर आणि मन झिजवावे असे हा दृष्टिकोन सांगतो. त्याला अध्यात्मवाद असे म्हणतात. प्रवृत्तीवादामध्ये इंद्रियांना जे दिसते ते पूर्णपणे खरे अशी श्रद्धा असते. अर्थात आपला देह आणि इंद्रियांना दिसणारे सर्व जग पूर्णपणे खरे आहे. सारखा बदल होणे हा त्याचा स्वभाव आहे. प्रत्यक्ष आणि अनुमान अशी दोनच मुख्य ज्ञानसाधने असून तर्काला फार महत्त्व आहे. अन्न, वस्त्र, आसरा, कामवासना इत्यादी देहाच्या गरजा आणि सुखसोयी उत्तम प्रकारे भागवणे हे जीवनाचे प्रधान मूल्य आहे असे प्रवृत्तीवादी सांगतो. प्रवृत्तीवादी संस्कृतीचा विकास विज्ञानप्रधान असून तिचे तत्त्वज्ञान जडवादाकडे झुकते. तिची कला, वाङ्मय, शिल्प, संगीत इंद्रियांना उत्तेजित करणारी असतात. तिची नीती सुखवादी व उपयुक्ततावादी असून भोगी मनुष्य तिचा आदर्श बनतो. निवृत्तीवादामध्ये इंद्रियांना जे दिसते ते खरे नसून खरी वस्तू अतिंद्रिय आहे अशी श्रद्धा असते. सद्वस्तू म्हणजे रियालिटी कधी बदलत नाही, नेहमी अखंडपणे व पूर्णपणे असते. तिचा अनुभव घेण्यासाठी अंतःकरणात प्रतिभा जागृत केली पाहिजे. प्रतिभा जागृत करण्यासाठी वासना व आसक्ती नाहीसी करणे हे जीवनाचे प्रधान मूल्य ठरते. निवृत्तीवादी संस्कृतीचा विकास नीतीप्रधान असून तिचे तत्त्वज्ञान परलोकवादी असते. तिची कला, वाङ्मय, शिल्प, संगीत गंभीर, उदास आणि वैराग्य शिकवणारी असतात. अत्यंत कडक वैराग्य वृत्तीने वागून जगातील कीर्ती, वैभव, ऐश्वर्य, सत्ता यापासून दूर राहणे मोठेपणाचे लक्षण मानले जाते. तपस्वी मुनिवृत्तीने राहणारा मनुष्य हा तिचा आदर्श असतो. अध्यात्मवादामध्ये इंद्रियांना दिसणारे जग पूर्णपणे खरे नाही, खरी वस्तू अतिंद्रिय आहे अशी श्रद्धा असते. परंतु इंद्रियांना दिसणारे जग अतिंद्रिय वस्तूंचे सगुण रूप आहे असे अध्यात्मवाद सांगतो. प्रतिभेचे ज्ञान सर्वोत्तम आहे हे खरे, पण बुद्धीचे ज्ञान अगदी कुचकामाचे आहे असे मात्र नाही. देह व मन दोन्ही आत्म्याचे ज्ञान करून घेण्याची साधने असल्याने जगातील वैभव, ऐश्वर्य, सत्ता इत्यादी निरासक्तीने भोगणे हे जीवनाचे प्रधान मूल्य आहे. अध्यात्मवादी संस्कृतीचा विकास ईश्वरप्रधान असून तिचे तत्त्वज्ञान मूल्यवादी असते. तिची कला, वाङ्मय, शिल्प व संगीत परमार्थमय असतात. तिची नीती कर्तव्यावर भर देणारी असून निस्वार्थी, परोपकारी व ज्ञानी भक्त तिचा आदर्श असतो.
येथे एक महत्त्वाची गोष्ट मुद्दाम सांगणे जरूर आहे, ती अशी की जगातील मोठ्या वैभवसंपन्न आणि विकास पावलेल्या संस्कृतीमध्ये वर सांगितलेल्या तिन्ही दृष्टिकोनाचे मिश्रण आढळते. प्रत्येक संस्कृतीमध्ये एक दृष्टिकोन प्रधान व प्रबल असतो आणि दुसरे दोन गौणपणाने वावरतात. प्रधान असलेल्या दृष्टिकोनावरून संस्कृती प्रवृत्तीवादी किंवा निवृत्तीवादी ठरते. संस्कृतीचा चढ. मानवी संस्कृती दिक्कालाच्या परिसरात वावरणारी घटना असल्यामुळे जगातील इतर वस्तूंप्रमाणे तिला देखील कालाच्या बंधनाखाली वागावे लागते. कालाची गती वर्तुळाकार आहे, म्हणून संस्कृतींना चांगला व वाईट काळ भोगावा लागतो. इतकेच नव्हे तर काही मोठ्या संस्कृती कालाच्या उदरात गडप होऊन गेल्या आणि त्याचे अवशेष मात्र आता आढळतात. धर्म, संस्कृती, राज्य, शहर व भाषा यांचे आयुष्य त्यांच्यामधील बीजशक्तीवर अवलंबून असल्यामुळे एक प्रकारे मर्यादित असते. ते किती वर्ष आहे हे सांगणे सोपे नाही. ते काही दशके, शतके किंवा सहस्रके देखील असू शकते. प्रत्येक संस्कृतीच्या जीवनात चढ आणि उतार दोन्ही अनुभवाला येतात. काही वर्षे उत्तम काळ भोगल्यानंतर तिच्यामध्ये क्षयाची लक्षणे आपोआप प्रकट होऊ लागतात. ज्यावेळी तिचा चढ असतो त्यावेळी तिच्या सर्व अंगामध्ये एक प्रकारचा जोम उत्पन्न होऊन जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रतिभावंत व्यक्ती निर्माण होतात. पण ज्यावेळी तिचा उतार असतो त्यावेळेला तिच्या सर्व अंगामध्ये नेभळटपणा येऊन तिच्यामधील स्त्री पुरुष कसे तरी जीवन जगतात. जीवनाकडे विशाल दृष्टीने पाहणारी निस्वार्थी माणसे पुष्कळ प्रमाणात निर्माण होणे हे संस्कृतीच्या उत्कर्षाचे मुख्य लक्षण आहे. निस्वार्थी माणसांमध्ये मानवतेचा खरा विकास झालेला असतो. म्हणून ज्यावेळी समाजामध्ये परोपकारी निष्काम कर्म करणारी, केवळ ज्ञानासाठी विद्यार्जन करणारी आणि कलेसाठी जीवन वाहून टाकलेली पुष्कळ माणसे आढळतात, त्यावेळी संस्कृतीची गती उत्कर्षाकडे आहे असे निश्चित समजावे. उत्कर्षाच्या काळामध्ये राज्यसंस्था आणि अर्थसंस्था विशाल बनून जीवन उत्साही बनते. व्यापाराचे क्षेत्र विकास पाहून अनेक मोठ्या संस्था जन्माला येतात आणि त्यांच्यामध्ये मनापासून काम करणारी अनेक माणसे निपजतात. विज्ञान व यंत्रविद्या यांची उत्तम वाढ होऊन सामान्य माणसाचे जीवनमान सुधारते. कुटुंब हे संस्कृतीचे सरोवर आहे. उत्तम प्रकारे विकसित होणाऱ्या व्यक्तिजीवनाचा पाया तिथे घातला जातो. अर्थात कुटुंब समाधानी व प्रेमळ असून त्यातील वातावरण नीती, कला, संगीत व वाङ्मय यांच्या वाढीला फार पोषक असते. अनेक वैराग्यशील पण जगावर निस्वार्थीपणे प्रेम करणारे साधुपुरुष निर्माण होतात आणि सामान्य जनतेपुढे उत्तम जीवनाचा आदर्श ठेवतात. त्यामुळे सामान्य माणसाची नीतिमत्ता वरच्या दर्जाची असून तो श्रद्धायुक्त सुखी जीवन जगतो. समाजातील माणसांमध्ये परस्पर प्रेम व आपलेपणा वाढून सर्वजण मिळून उत्सव समारंभासारखे प्रसंग पार पडतात. याशिवाय नद्या अडवणे, कालवे खोदणे, राजकीय चळवळी करणे, मोठी शेती करणे, प्रचंड इमारती बांधणे, पुष्कळ प्रवास करणे, साहस करणे इत्यादी गोष्टी करणारे पुष्कळ लोक पुढे येतात. तात्पर्य, उत्कर्षाकडे धावणाऱ्या संस्कृतीमध्ये जीवनाच्या विविध क्षेत्रात वावरणारी माणसे शक्य तितका स्वार्थ सोडून लोकांकरता आपली शक्ती व बुद्धी खर्च करतात. संस्कृतीचा उतार. जीवनाकडे अत्यंत आकुंचित दृष्टीने पाहणारी अत्यंत स्वार्थी माणसे पुष्कळ प्रमाणात निर्माण होणे हे संस्कृतीच्या अपकर्षाचे मुख्य लक्षण आहे. संस्कृतीच्या अवनतीचा काळ सुरू झाला म्हणजे समाजातील अनेक दुष्ट व विध्वंसक शक्ती प्रकट होऊ लागतात. परिस्थिती त्यांना अनुकूल मिळाल्याने त्यांची वाढ आवरून धरणे अशक्य होते. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात स्वार्थ बोकाळतो. केवळ देहसुख जीवनाचे सर्वस्व बनते. देहाच्या गरजा भागविताना त्यामध्ये विविधता व अनुभवाची तीव्रता जितकी अधिक होते तितके जीवन अधिक सुखी समजले जाते. खूप पैसा मिळवून इंद्रियांचे भोग खूप भोगणे, तसेच खूप सत्ता मिळून खूप प्रसिद्ध होणे हे अशावेळी आदर्श जीवन समजतात. यंत्रविद्येची भरमसाठ वाढ होऊन लाखो लोकांनी गजबजलेली मोठमोठी शहरे वाढतात आणि अनेक प्रकारे इंद्रियांना उत्तेजित करतात. खेडेगावची उत्तम माणसे शहरात येतात आणि शहराची चटक लागली म्हणजे आपल्या गावाला विसरतात. जागेची भयंकर टंचाई होऊन प्रत्येकाचे जीवन लहान खोलीत जाते. अर्थव्यवस्था अति गुंतागुंतीची होते आणि त्यामुळे पैशाला सगळ्यात अधिक महत्त्व येते. परिस्थितीमुळे फार मुले असणे गैरसोयीचे होऊन लोक उघडपणे संतती नियमाची साधने वापरतात. जीवन बुद्धिप्रधान होऊन जडवाद आणि संशयवाद या दोहोंना जोर चढतो. स्वैराचार वाढून कोणी कोणाचे ऐकत नाही. जिकडे तिकडे सत्तेसाठी
स्पर्धा, पैशासाठी संघर्ष, स्वार्थापायी भयंकर द्वेष माजतो. कला वास्तववादाच्या नावाखाली भडक बनते. शिल्प आणि चित्रकला उघडपणे नग्नतेचा पुरस्कार करतात. वाङ्मयात संभोगाचे उत्तान वर्णन चांगलेपणाचे लक्षण ठरते. धर्माला व्याख्यानबाजी व समाज कल्याण यांच्या आश्रयाने चालावे लागून नीतीमध्ये सुखवाद मूळ धरतो. लोक कायदा जबरदस्तीने पाळतात. सांगण्याचे तात्पर्य असे की सज्जन माणसाला सज्जनपणे जीवन घालवणे अशक्यप्राय होऊ लागले म्हणजे संस्कृती खऱ्या अधोगतीला गेली असे समजावे. समाजात उत्तम गणल्या गेलेल्या व्यक्ती विवेकभ्रष्ट होतात आणि ते पाहून विवेकाच्या मोठेपणावर असणारी सामान्य माणसाची श्रद्धा नाहीशी होते. विवेकावरील श्रद्धा उडणे म्हणजे माणुसकीवरील श्रद्धा उडणे होय. ज्या समाजात माणुसकीवर श्रद्धा राहत नाही त्या समाजात माणसाला व्यक्ती म्हणून किंमत उरत नाही. व्यक्तीचे महत्त्व लोपले म्हणजे संस्कृती उताराकडे जोराने धावू लागते. ज्या समाजात मानवतेला मान नाही, जेथे मानवता विकास पावण्यास अनुकूल परिस्थिती उरत नाही, जिथे पैशाला व देहसुखाला परमावधीचे महत्त्व प्राप्त होते, तेथे अतिस्वार्थी, आकुंचित वृत्तीची व प्रेमहीन माणसे निर्माण होतात. ज्यावेळी समाजामध्ये अशा व्यक्तींची संख्या फार वाढते त्यावेळी तो समाज अधोगतीच्या मार्गाला लागला आहे असे समजावे. अशा समाजात ज्याच्याजवळ सत्ता व संपत्ती नाही त्याला मान मिळत नाही. या गोष्टी मिळवण्यासाठी जो वाटेल ते करण्यास तयार होत नाही तो विकृत मनोवृत्तीचा समजला जातो. जन्मापासून मरेपर्यंत समाजातील व्यक्ती व संस्था पैसा आणि देहसुख याचेच महत्त्व मनावर ठसवीत राहतात. जगातील सत्ता, संपत्ती, भोग मर्यादित असल्याने अशा शिकवणीतून तीव्र स्पर्धा आणि भयंकर संघर्ष निर्माण होतात. थोडेच लोक अत्यंत श्रीमंत व सत्ताधारी बनून अमर्याद भोग भोगतात. गरीब बहुजन समाज यांच्या विरुद्ध उठल्याने समाजात मोठे द्वंद्व निर्माण होते. तात्पर्य, संस्कृतीला उतार लागला म्हणजे स्वार्थाची बेसुमार वाढ होऊन माणूस पशुप्रमाणे वागू लागतो. इंद्रियांचे लाड पुरवणे हेच यशस्वी जीवन मानले जाते. मानवापुढील समस्या. थोर इंग्रज दर्शनकार व्हाईटहेड असे सांगतो की एखाद्या संस्कृतीच्या प्रपंचात सत्य, सौंदर्य, साहस आणि कला या थोर मूल्यांचाच आविष्कार झाला तर तिच्यामध्ये महत्त्वाचे न्यून राहते यात शंका नाही. दया किंवा प्रेम हे न्यून भरून काढू शकत नाहीत. समाधान किंवा आत्मशांती किंवा पीस यानेच ते न्यून भरून निघते. समाधान हे संस्कृतीचे प्राणरूप मूल्य असून मानवी जीवनात त्याला सर्वांच्या वर स्थान देणे आवश्यक आहे. संस्कृती प्रवृत्तीवादी असो, निवृत्तीवादी असो किंवा अध्यात्मवादी असो, तिच्या प्रपंचात शुद्ध बुद्धीला आणि विवेकाला प्रधान स्थान असते. विचार स्वातंत्र्य, अभय, प्रेम आणि समाधान या मूल्यांचा जन्म शुद्ध विवेकाच्या पोटी होत असतो. ज्याप्रमाणे माणसाचा देह निरोगी राहून त्याची नीट वाढ होण्यास अ, ब, क, ड इत्यादी जीवनसत्वांची गरज लागते, त्याचप्रमाणे समाजात वावरणाऱ्या माणसांचे मन निरोगी राहून त्यांचा नीट विकास होण्यास वरील 4 मूल्यांची अति आवश्यकता असते. अनेक संस्कृतींच्या, अनेक युगांच्या अनुभवाने माणसाला आणि समाजाला कल्याणकारक ठरलेली ही शाश्वत मूल्ये ज्यावेळी लोप पावू लागतात त्यावेळी संस्कृतीवर मोठा कठीण प्रसंग येतो. थोर इतिहासकार टायनबी या प्रसंगाला आपत्तीचा काळ, टाइम्स ऑफ ट्रबल असे नाव देतो. ते अगदी योग्य आहे. श्री समर्थांनी याला प्रसंग हा तुफान रे असे सार्थ नाव दिले आहे. मनुष्याला सृष्टीमध्ये पशुपेक्षा उच्च स्थान आहे. तसेच व्यक्ती या दृष्टीने त्याला जी मोठी किंमत आहे तिचा पाया शुद्ध विवेकाने मान्य केलेल्या मूल्यावरील श्रद्धेमध्ये आढळतो. ही श्रद्धा म्हणजेच आत्म्यावरील श्रद्धा होय. तिला धक्का लागला की माणसाची माणुसकी अंतर्धान पावते आणि तो पशुसमान वागतो. खाणे पिणे, कामवासना भोगणे, सत्ता मिळवणे, पैसा कमवणे इत्यादी देहाला सुख देणाऱ्या गोष्टी प्राप्त करून घेण्यासाठी वाटेल ते कर्म करण्यास तो मागे पुढे पाहत नाही. कित्येक वेळा पशुबरा असे म्हणण्याची पाळी येते. अत्यंत भोगवादी आणि स्वार्थी व्यक्तींनी भरलेल्या समाजात जीवनातील समतोलपणा नाहीसा होऊन जिकडे तिकडे संशय, भीती, चिंता, अश्रद्धा आणि असमाधान यांचे साम्राज्य पसरते. मानवी जीवनातून समाधान वजा केले तर लहान किंवा मोठे शून्य बाकी उरते. म्हणून देहाला सुख देणाऱ्या असंख्य गोष्टी हाताशी असून जीवनात तृप्ती, समाधान, प्रेम व शांती मिळत नाही ही मानवापुढली खरी समस्या आहे. ती सोडवण्यासाठी तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात शिरल्या वाचून गत्यंतर नाही. इथे 3रा अध्याय संपला. हरिओम तत्सत.